वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. ही सारे धर्मग्रंथ वाचले, पान चाळताना फक्त एवढीच चूक झाली, बोटाला जिभेवर न्यावं लागलं. मी धर्मालाच थुक्का लावला आणि मी माणूस झालो. की परवा घर रंगवताना रंगांचीच फार भीती वाटली. लोक हरामी घराचा रंग बघून माणसाची जात ठरवतात, म्हणून मी अख्खं घरच पांढरं शुभ्र केलं. मी जातीलाच चुना लावला आणि मी माणसात आलो. हे माणसात येणं फार गरजेचं आहे. पण झालंय काय, आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही. अडाणी नाही आम्ही, थोडेफार शिकलो. 1ली ते 10वी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काही नाही, सगळे पोलिओचे डोस जेव्हा आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे. इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे. कारण बाबरीच्या ढिगाऱ्या खालून बुद्ध गायब आणि आता तिथे राम आहे. भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाकी पडत चाललाय आणि जगाच्या नकाशात लोकशाही संविधान असलेला भारत आतल्यात हुंदके देत रडत चाललाय. हा हुंदके देत रडलेला भारत हसवायचा असेल तर संविधान छातीशी कवटाळल्याशिवाय सध्या तरी या देशात दुसरा पर्याय नाही. हे शहाणपणाचं, सुसंस्कारितपणाचं लक्षण आमच्या प्रत्येक समाजाला लागावं, यासाठी हा कार्यक्रम घेण्यासाठी ज्या ज्या पुरुषांचे आणि महिलांचे हात राबले त्या हातांना मनापासून सलाम करावासा वाटतो. आजच्या या घडीला तरुण मित्रांसाठी माझं एवढंच सांगणं आहे की गौतमी पाटील जर आज इथं आली असती तर सगळेच इथं आले असते. संविधान आमचं बी आहे आणि 6चे 8 वाजले नसते. 6ला कार्यक्रम आहे, 3ला गर्दी फुल झाली असते. इथं कुठं घेताय म्हटलंय, मैदानात. पण गौतमी पाटलाच्या गर्दीत डान्सच्या नाच्याची अवलाद होऊन जगण्यापेक्षा रायगडाच्या पायरीवर मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताचा साक्षीदार जी पोरं होतात त्याच पोरांना भारत आणि संविधान महाराष्ट्र कळत असतो. हे आजच्या देशाचं गणित आहे. जात धर्म याच्या पलीकडे एक देश आहे, तो आहे भारत. कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया. स्कूल के बाहर बैठने वाला एक लड़का इस देश की तकदीर लिख कर चला गया. आमचा यवतमाळचा आबेद शेखच्या या ओळी मला आठवल्या. आणि मला बाबासाहेबांचं माझ्या आयुष्यात काय, संविधानाचं काय, तर मी लहान होतो त्यावेळेला गावात आमच्या टीव्ही नव्हता. पहिल्यांदा एका गल्लीत आमच्या टीव्ही आला. मग तो टीव्ही बघायला आम्ही गेलो शाहीर. तर टीव्ही बघायला गेल्यावर त्या बाईनं काय केलं, मक्याची कणसं आमच्या समोर टाकली आणि तिनं सांगितलं की ही कणस सोला मग टीव्ही लावते. टीव्ही बघण्यासाठी 2-2 पोती कणस सोलत बसलो. हातात साल्ट गेली पण टीव्ही सोडला नाही. आणि त्या टीव्हीवर एक मालिका आली श्रीकृष्णाची आणि तो कृष्ण मला लय आवडायला लागला. आणि टीव्ही ब्लॅक अँड व्हाईट होता आणि त्यात आमच्या गल्लीतल्या बायका मला बी कृष्णच आहे म्हणायची. तो कृष्ण मला आवडायला लागला, त्याचे चमत्कार आवडायला लागले. त्यानं बाण सोडला की असा चमकत जायचा, ते भारी वाटायला लागलं. आणि मी सुद्धा ते मोराचं पीस केसाला बांधून रविवारचं गावभर हिंडायचो. आणि एक दिवस असं झालं, त्या कृष्णानं एका बोटावर गोवर्धन नावाचा भला मोठा पर्वत उचलला आणि माझ्या डोक्याची केस अशी टाईट उभी राहिली.
म्हटलं ह्याच्यासारखा दुसरा माणूस या जगात नाही. एका बोटावर डोंगर आणि मी टीव्ही समोरच नारळ फोडला. म्हटलं मरेपर्यंत हो देव सोडणार नाही. माझ्या वहीत कृष्ण, पुस्तकात मोराचं पीस, नवीन पेन घेतला की श्रीकृष्ण लिहायचं. पण जसं जसं मी वाचून 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 शहाणं व्हायला लागलो, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, एकीकडं एका बोटावर भला मोठा डोंगर उचलणारा कृष्ण मोठा असेल, पण एवढ्याशा पेनाच्या टोकावर आणि शाईच्या जोरावर एक घटना लिहून मी अखंड भारताला उचलून दाखवू शकतो, असं म्हणणारा बाबासाहेब माझ्या जास्त काळजाच्या जवळ गेला. हे जे आहे ते काय आहे?